तेजस्फूर्ति प्रवेशम विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्री ज्ञानदेवाचरणे मस्तकासो दिन रजनी मस्तकासो दिन मस्तकासो दिन रजनी मस्तकासो दिन रजनी संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता शरण शरण मुक्ता शरण शरण मुक्ता तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी तुमचे चरणी माझे डोई तुमचे हे तुझे चरणी पाई तुझे चरणी पाई तुझे चरण माझे शरण शरण मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाविला परात्पर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगदवंद्य महाराष्ट्रभूषण शांत संत आणि श्रीमंत असणारे एकनाथ बाबा यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा अभंगाच्या 6व्या दिवशी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे त्यावेळेस साधकाने विचारलं का हो नाथ महाराज या जगामध्ये मला जर देवाची प्राप्ती करायची असेल ब्रह्मतत्वाची मला जाणीव करायची असेल सच्चित आनंद स्वरूपाची मला प्राप्ती करायची असेल नवे नवे मला देव व्हायचा असेल तर मला काय करणं लागेल त्यावेळेस आमचे नाथबाबा त्या साधकाचं समर्थन करत असताना म्हणतात अरे बाबा तुला जर देवाची प्राप्ती करायची असेल तुला ब्रह्मतत्व जाणायचं असेल तत्वमीमांसाचा तुला अभ्यास करायचा असेल मी आणि देव वेगळा नाही देव आणि तू वेगळा नाही अशी जर तुझी वृत्ती ठाम असेल निश्चयाची असेल तर तुला फक्त एकच कारण मीमांसा करावं लागेल ती म्हणजे उत्तर मीमांसा केल्यानंतर जे अन्वन्य साधल्या जातं त्याला सच्चित आनंद स्वरूपाचा प्राप्त आणि त्या सच्चित आनंद स्वरूपाला प्राप्त ज्यावेळेस आपण होऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला देवरूप झाल्याची अवस्था प्राप्त होईल आणि ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आम्हाला कोणाची गरज आहे तर ती फक्त आणि फक्त संतांची विठ्ठला नाथ बाबा या जगामध्ये आई वडील माता पिता बहीण बंधू दुसरं कोणी देवाची प्राप्ती करून देऊ शकत नाही का म्हणजे नाही हे तुम्हाला कोणत्याच ठिकाणापर्यंत नेऊ शकत नाहीत म्हणजे उत्तर मीमांसा शास्त्रात्काराने ज्यावेळेस सांगितलं शास्त्रकार ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस उत्तर मीमांसाही करता आणि 6 शास्त्र 18 पुराण कोणाची गातात चहुवेद जान साई शास्त्र कारण 18 पुराण अरे देवाचे नामचिंतन जे शास्त्र करतं जे वेद करतं तुम्ही आम्ही करतो संतही करतात त्यांच्या आणि आपल्या
खूप महाराज जमीन आसमानचा फरक आहे. अरे संत ज्यावेळेस या पृथ्वी तलावर जन्माला येतात, अवताराला येतात, त्यावेळेस आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखं राहतात, आपल्यासारखं वागतात, आपल्यासारखं कार्यकर्म करतात, परंतु सर्वसामान्यांना ते लक्षात येत नाहीत. विठ्ठला मग दुसरं कोणतं साधन आहे? येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. महाराज मग दुसरं एखादं कारण नाही का? साधन कोणते म्हणले? साधनात सगळ्यात सोपं साधन म्हणलं तर नामचिंतन आहे. नामसन कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अरे कितीही जन्माचं पाप असलं तरी ते कशानं जातं महाराज? फक्त नामचिंतनानं जातं. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. बंधन कोणते म्हणले? भवाचे. शारीरिक बंधने, मानसिक बंधने, आत्मिक बंधने, हे जे काही बंधन आहेत ते कशाचे? भावनिक बंधनाचे आहेत. आणि त्या भावनिक बंधनाला, शारीरिक बंधनाला जर दुसरं तिसरं कोणी बाद करू शकते ते म्हणजे फक्त संत विठ्ठला. साधन जरी सुलभ सोपं नाम असलं तर त्या नाम तत्वाला, नामचिंतनाला जागे करणारे आमचे संत आहेत. मग येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. अरे संसार तुमच्यापाशी काहीच करू शकणार नाही, तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही जर तुम्हाला गुरुकृपा झाली तर. गुरुकृपा झाली की मग इमारत फळा आली. संत कृपा जरी झाली तरी इमारत फळा आली. ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. मग कोणतंही तुमचं साधन असू द्या, देवाचं नाव घेतलं, संताचं नाव घेतलं, एखाद्या वेळेस देवाचं नाही नाव घेतलं तरी चालेल, पण माझ्या संतांचं नाव माणसाने प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. विठ्ठला साधकांनी ज्यावेळेस नाथबाबाला दुसरा प्रश्न विचारला, पहिला प्रश्न विचारला देवाची प्राप्ती करायची असेल तर काय करणं लागेल? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. संतांचे पाय धरणं म्हणजे काय? संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालणे म्हणजे पाय धरणे. विठ्ठला या जगामध्ये सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती करून देणारे संत आहेत आणि फक्त संत आहेत म्हणून संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणले महाराज एखादी इच्छा आहे, संसारातली इच्छा आहे, परमार्थातली इच्छा आहे, ती संत पूर्ण करतील का? तर महाराज म्हणले हो. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. चारही चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने माझे गुरुवर्य दत्तात्रय महाराज शिंगोणा सांगुळे हे करतील, आमचे अण्णा महाराज ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील त्या बुद्धीच्या जोरावर तुमच्या समोर काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही अलंकापूर नगरी आणि या अलंकापूर नगरीमध्ये आळंदीमध्ये आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 9वं वर्ष आहे महाराज आणि या 9व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करून आता शेवटाकडे जात आहोत. आणि हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपाचा करण्याचं कार्य आमचे आदरणीय गुरुवर्य श्री मोहनजी महाराज शिंदे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. तसेच आमचे आदरणीय, मी ज्यांना गुरु मानतो, आमचे विठ्ठलजी महाराज पांचाळ देहगावकर यांच्या मार्गदर्शनानं आणि आमचे मोहन महाराज यांच्या मार्गदर्शनानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून चालू आहे. आणि या 9व्या वर्षामध्ये आपण या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित नियोजित सर्व काही मंडळी असेल, सर्व ग्रामस्थ मंडळी दहेगावकर, आजूबाजू पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. विठ्ठला या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद भास्करजी महाराज पांचाळ गुरुजी आणि दुसरे महाराज संजयजी महाराज देवकर, विष्णुपंत महाराज देवगावकर हे की नाही, आणि नवीन महाराज यांचं नाव वा उद्धव गुरुजींचे शिष्य मंडळी सर्व आहे की नाही. कोणी राहिलं तर माफ करा महाराज. विठ्ठला या ठिकाणी माझे परममित्र, माझी कीर्तन सेवा असली की ते आवर्जून येतातच. श्री हरिभक्तपरायण आमचे मनोजजी महाराज माने या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याच पद्धतीनं त्याचप्रमाणे परममित्र गोपाळजी महाराज पांचाळ हेही या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनामध्ये दोन्ही हातानं मृदंग वाजवण्याचे काम करत आहेत. त्यांनाही माझे वंदन आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुम्हालाही या ठिकाणाहून साष्टांग प्रणिपात आहे. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था, रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, या ठिकाणची सर्व विद्यार्थी मंडळी, ज्ञानार्जन करणारी विद्यार्थी मंडळी आहे महाराज. वा वा, छान छान. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा महाराज. कारण याचं कारण सांगू का महाराज? शास्त्रकार सांगतात, माझा काही जास्त अभ्यास नाही. पितृपुण्येन चतुरता, वंश पुण्येन दातृत्व, आत्मपुण्येन पुण्येन सभाग्यता. अरे सुशिलो मात्र पुण्येन, ज्याची आई हुशार आहे महाराज त्यांचे मुलं हुशार निघतात. सुशिलो मात्र पुण्येन, पितृपुण्येन चतुरता, ज्याचे वडील हुशार आहेत, चतुर आहेत, त्यांचे मुलं सुद्धा हुशार जन्माला, असे सात्विक जन्माला येतात महाराज. एकदा जोरदार टाळी वाजून सगळ्यांचं स्वागत. या ठिकाणी साऊंड सिस्टीमही छान आहे महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा महाराज. वा वा, द्यावे तितके धन्यवाद महाराज. यामध्येच खरा आनंद आहे महाराज. कारण टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी करणं नाही बरं का, हां, टाळाटाळी लोपला नाद, अंगी मुराला छंद. कारण सगळ्यात जर नाद ब्रह्मकुळ असेल तर मग इथं आहे संगीत है ईश्वर की शक्ती, हर स्वर में बैठा है राम, रागी जब सुनावे रागिनी, तू रोगी को मिले आराम. विठला ज्या उत्तर मीमांसाला आपण शास्त्रकारांना सांगितलं, अरे आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगतात की सच्चित आनंद स्वरूपाची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संत आणि संत सांगू शकतात. या ठिकाणावरती आपण आहोत. ज्यावेळेस या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांच्या सान्निध्यामध्ये आपण आज आलोत आणि आल्यानंतर इथं आल्यानंतर आपल्या मनामध्ये एक चिंता असते की मला समाधीचं दर्शन होईल का. पहिली ही चिंता असते माणसाला की मला ज्ञानोबरायांचं दर्शन होईल का. का नाही होणार महाराज? अरे ज्यांनी साधना केली त्यांचे ते माय बाप आहेत. साधकांचे माय बाप दरुशने हरिता, साधकांचे माय बाप दरुशने हरिता, साधकांचा माय बाप दरुशने हरिता, साधकांचा माय बाप दरुशने हरिता. सर्वावती सुखरूपा ज्ञानोबमाना, सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबमाना, सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबमाना, सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबमाना, सर्वाभूती सुखरूपा दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप साधकाचे माय भाप दरुशने हरे ताप. अरे साधकांची जी साधना करतात, जे मृदंगाची साधना करायला लागलेत, नाद ब्रह्म निर्माण करायला लागलेत, साधना केल्याशिवाय फळ निर्माण झालं का महाराज? अरे ज्ञानेश्वरी वाचायला लागले, ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगड. अरे कितीही अज्ञानी असू द्या, अरे पामर असू द्या, तो विषयी झाल्याशिवाय राहणार नाही. जो विषयी आहे तो जिज्ञासू झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जो जिज्ञासू आहे तो मुमुक्षुत्व म्हणजे मोक्ष झाल्याशिवाय, मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठला पामर कोणाला म्हणायचं? गुरुवर्य रंगनाथ गुरुजी महाराज सांगतात परभणीकर, पामर कोणाला म्हणायचं? ज्याला पापही कळत नाही, ज्याला पुण्यही कळत नाही, त्याला काय म्हणायचं? पामर. जो सतत 6 विषयामध्ये गुंतलेला असतो त्याला विषयी म्हणायचं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 विषयामध्ये जो गुंतलेला आहे त्याला विषय सेवन करणारा म्हणायचं, विषयी म्हणायचं. मग जो पामर आहे ना तो विषयी होणार आहे, जो विषयी आहे त्याला जिज्ञासा प्राप्त होणार आहे. जिज्ञासा कै मी उद्धार होईल,
काही कृपा करील नारायण. जी अवस्था आहे त्याला म्हणायचं जिज्ञासा. विठला महाराज हे चतुरंग आहे महाराज. हे चार आहे, चार पद्धतीने मानले जाते महाराज. पामर आहे विषयी होणार, विषय आहे जिज्ञासू होणार, आणि जिज्ञासू झाला की मुक्त झाला, आणि एकदा मुक्त झाला की मग त्याला पुन्हा कशाची गरज नाही. मग अशा ज्या अवस्थेमध्ये प्राप्त आहेत ना ते आमचे ज्ञानोबर आहे. म्हणून ते कसे आहेत? साधकाचे माय बाप दर्शन हरे. अरे त्यांचं दर्शन घेतलं तरी माणसाला काय मोक्ष प्राप्त होतो. नुसतं म्हटलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर. अरे 84 लक्ष योनी आल्यानंतर जे माणूस विठ्ठला श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे परममित्र अंशरामजी महाराज बांजोळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा जोरदार टाळी वाजून एकदा स्वागत करतो. धन्यवाद. कारण पामर आहे, विषय आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. एकदा ज्ञान माणसाकडे आलं की मग माणसाचं अज्ञान निवृत्त होत असतं. उलट करतो, जिथं अज्ञान निवृत्त होतं तिथं ज्ञान प्राप्त होतं, आणि जिथं ज्ञान प्राप्त झालं तिथं साधक निर्माण झाला. समजलं का? सोपं करून सांगू का? बघा, एखादी वस्तू आहे, एखादी वस्तू म्हणण्यापेक्षा हे माईक आहे. हा, हे रते माईक नाही बरं का. हे माईक आहे. काय करतं? हे आवाज देण्याचं कार्य करतं, विको देतं, ट्रबल देतं, आहे की नाही. पण यांना एक ऑपरेटर करणारा कोणीतरी आहे. बरोबर आहे की नाही? ऑपरेटर करणारा आहे ना, म्हणजे चैतन्य त्याच्यामध्ये आहे. मग ज्यावेळेस चैतन्य निर्माण झालं तिथं माणसाला ज्ञान प्राप्त झालं मोहनजी महाराज. आणि जिथं ज्ञान प्राप्त झालं तिथं अज्ञान नष्ट झालं. अज्ञान नष्ट झालं की माणसाची वृत्ती निवृत्त होत असते. जिथं वृत्ती निवृत्त होत असते तिथं श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. बघा, कळलं का? बघा, रंगनाथ गुरुजी परभणीकरांची वाक्य आहेत. मुरलीधर महाराज धूत यांनी ज्यावेळेस जीवनाचे आश्चर्य नावाचा जो ग्रंथ लिहिला रंगनाथ गुरुजीनं अंशरामजी महाराज, त्या ग्रंथामध्ये सांगितलं की जीवनाचं खरं आश्चर्य काय. मग खरं आश्चर्य जन्म मिळणं आणि जन्माला आल्यानंतर मृत्यू येणं, हे आश्चर्य दोनच आहेत महाराज. विठ्ठला सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर मग तुमच्याकडे अगोदर ज्ञान असायला पाहिजे. जिथं अज्ञान आहे तिथं ज्ञान येऊ शकत नाही. जिथं अज्ञान आहे तिथं ज्ञान येऊ शकत नाही. पण जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान राहू शकत नाही. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी योगिया पाहे दिवाळी निरंतर. अरे असे मग आमचे ज्ञानोबराय साधकाचे माय बाप दरुशेने हरे ताप. अरे ज्ञानोबरायांचं नाव घेतलं की जे 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं महाराज? आपल्याला एखादा आजार झाला आणि माणसाचा मृत्यू झाला त्याला काय म्हणायचं? आध्यात्मिक ताप. हा, म्हणजे आदिभौतिक ताप कशाला म्हणायचं? आपलाच बैल आहे आणि त्याने आपल्याला मारलं आणि आपला मृत्यू झाला त्याला म्हणायचं आदिभौतिक ताप. आणि आदिदैविक ताप कशाला म्हणायचं? झाड आहे, निसर्ग आहे, कोपला आणि माणसाचा मृत्यू झाला याला म्हणायचं आदिदैविक ताप. मग हे 3 ताप जे आहेत आपल्याला एकच माहिती आहे, फक्त पश्चाताप. ह्या महाराजाचं काही कळालं नाही म्हणून पश्चाताप. विठ्ठला आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक ताप जर तुम्हाला आम्हाला नष्ट करायचे असतील तर फक्त तोंडाने काय म्हणायचं? ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. एकदा ज्ञान प्राप्त झालं की वृत्ती वासुदेवती होतो अखंड वदने वदतो. हे वासुदेव अखंड होतो वदने वासुदेवती होतो अखंड वदने वदतो. हे वासुदेव होतो वदने अखंड
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलं काय देतो? ज्ञान देतो. काय देतो? ज्ञान देतो. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की महाराज पुन्हा अज्ञान नष्ट होत असतं. म्हणून ज्याची वृत्ती निवृत्त झाली म्हणून त्यांना निवृत्तीनाथ म्हणायचं. ज्यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्यांना ज्ञानदेव म्हणायचं. आणि या वृत्ती निवृत्त झाली, ज्ञान प्राप्त झालं की मार्ग सोपा होत असतो म्हणून सोपान काका म्हणायचं. आणि वृत्ती निवृत्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, मार्ग सोपा झाला की माणूस मुक्त होत असतो म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. ही चार आहेत महाराज, चार भावंड आहेत महाराज. अरे साधक अवस्थेमध्ये असताना ज्यावेळेस ज्ञानोबाराय अवताराला आले त्यावेळेस लोकांनी त्यांना त्रास दिला नाही का? दिला नाही का? दिला की नाही महाराज? दिला ना. मग त्या काळामध्ये त्रास दिला ना, आता त्रास नाही का? सत्यानं वागा, सत्यत्वानं चला, तुम्हाला त्रासच आहे. मग त्या काळामध्ये ज्यावेळेस ज्ञानोबाराय आळंदीला होते, आळंदीला वास्तव्याला होते आणि आहेत, दुसरा अर्थ घेऊ नका, आजही आहेत आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहेत महाराज. विठ्ठला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत म्हणण्यापेक्षा जोपर्यंत ज्ञानोबाराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. म्हणून साधकाची मायबाप आहेत. साधना करा, मृदंग शिका, ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानेश्वरी घेऊन बसा, ज्ञानेश्वरी तुम्हाला सहज वाचता येईल. टाळ घेऊन उभा राहा, 100% तुम्ही कीर्तनकार होणार, 100% तुम्ही गायनाचार्य होणार. आणि याची त्याची निंदा करा, तुम्ही निंदकच होणार. त्या काळातही निंदा करणारे होते ज्ञानोबारायांचे, त्या काळातही तुकोबारायांना त्रास देणारे होते. आजही तुकोबाराय आपल्यात नसताना किंवा असतानाही लोक काय म्हणतात? तुकोबारायाचा खून झाला असंच म्हणतात की नाही? म्हणजे आजूकही लोक जागे आहेत का? आजूकही लोक काय करतात की रेड्याला बोलवलं नाही म्हणतात. काही लोक म्हणतात त्यांना ज्ञानोबाराय नाही कळाले, मग असं म्हणावं लागेल. आणि ज्यांना कळाले ते आज आळंदीमध्ये आहेत. विठ्ठला कितीही त्रास होऊ द्या महाराज, तुमच्याकडे अज्ञान राहणार नाही. अज्ञान शिल्लक नाही राहिलं की ज्ञान प्राप्त झालं. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की मग तुम्ही साधक अवस्थेमध्ये झाले. साधकाचे माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा. मग याला म्हणायचं खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञान प्राप्त झालं. तुमच्या आमच्या हृदयामध्ये ज्ञानोबाराय आहेत. सर्वागटी राम देहादेही एक आणि सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये आमचे ज्ञानोबाराय आहेत, सगळ्यांच्या मनामध्ये ज्ञानोबाराय आहेत. हे ईश्वची माझे घर अशी ज्याची वृत्ती आहे ते आमचे ज्ञानोबाराय आहे. विठ्ठला अरे ज्ञानोबारायांनी, काही लोक म्हणतात ज्ञानोबारायांनी काय निर्माण करून दिलं? फक्त भाषांतर केलं. आणि श्रीराम महाराज असेही लोक म्हणणार आहेत, अरे नाही बाबा, एकदा तू एक तरी ओवी अनुभवावी अशी ज्याची वृत्ती आहे त्यांनी या इकडं या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर अरे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी अशी त्याची अवस्था आहे, त्याला साधक म्हणा. आणि जो साधक असतो तो कोणालाही बाधक ठरत नाही. अशा जो कोणालाही कोणाचीही निंदा करत नाही त्याला साधक म्हणायचं नाही. का म्हणायचं? कळतंय का? कसं कसं? जो निंदा करतो त्याला साधक म्हणायचं का? का जो निंदा करत नाही त्याला साधक म्हणायचं? एखादं झाड आहे, कडुनिंबाचं झाड आहे, आणि त्या झाडाला जर आपण किती साखर घातली म्हणजे ते गोड होईल? निंबाची या झाडा साखरेचे आळे, आणि आपुली ती फळे न संडेची किंवा न बीज तैसी फळे न देत असे. विठ्ठला जसं बीज असेल, अरे निंबाचा पाला घेतला आणि फळही घेतलं तर कसं आहे महाराज? कडू आहे. मग कडू आहे ना, ते कडूच राहणार आहे. मग जो निंदा करतो ना तो निंदाच करणार आहे. विठ्ठला ज्ञानोबारायाला त्या काळामध्ये काही धर्म मार्तंडांनी उपनयन संस्कार म्हणजे मुंज सुद्धा करू दिली नाही महाराज. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अरे लोकांनी अन्न सुद्धा ज्ञानोबारायांना दिलं नाही. दिलं का? चमत्कारच करावा लागला. चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत
नाहीत. कारण नमस्कार झाल्याशिवाय, चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार सुद्धा लोक करत नाहीत. मग या पद्धतीला ज्यावेळेस आपण बाजूला सारू, अरे नवे नवे माझे ज्ञानोबा आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे काय करता येत नव्हतं आमच्या ज्ञानोबा यांना. नुसतं समजा बघितलं असतं तर तो माणूस भस्म झाला असता. बरोबर बरोबर आहे ना बाबाजी. सहज जरी पाहिला असतं ज्ञानोबा याने राग राग तर माणूस तो काय झाला असता, भस्म झाला असता. परंतु आमचे ज्ञानोबा तसे होते का? नाही महाराज. अरे ज्ञानोबारायाच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे, नावामध्ये इतकी ताकद आहे महाराज, की माणूस नुसतं ज्ञानोबा राय जरी म्हणलं तरी माणसाचं हृदय भरून येतं महाराज. विठ्ठला असे आमचे ज्ञानोबा राय. आणि त्यांची 729वी ही काय आहे, समाधी सोहळा महाराज या ठिकाणी चालू आहे. आणि या समाधी सोहळ्यासाठी आपण सर्वजण तन्मन धनाने या सप्ताहामध्ये जे मदत करतात, सहकार्य करतात, त्यांना द्यावे तितके धन्यवाद महाराज. विठ्ठला ज्ञानराज माझी योग्याची माऊली तेने निगमवली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी. हा कारण महाराज गीता कोणालाच कळत नव्हती महाराज. कळत होती का? ज्यांना संस्कृत जमते त्यांना कळते. माझ्यासारख्याने संस्कृत नाही शिकली तर मला जमणार आहे का बाबाजी? नाही जमणार ना. पण प्रयत्न केल्यावर जमणार नाही का? हा जमेल, जशी येईल तशी जमेल. म्हणून महाराज त्या काळामध्ये नाही वाचता आले, गीता कोणाला वाचता येत नव्हती. म्हणून तर आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला महाराज. अरे जीवन मुक्त होण्यासाठी सोपा आणि साधा खिशामध्ये ठेवावा असा एवढाच ग्रंथ निर्माण केला महाराज. त्याचं नाव काय आहे? हरिपाठ आहे माझा. हरिपाठ. नुसता हरीचा जरी पाठांतर जरी केलं महाराज, नुसता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं जरी तुम्ही नामचिंतन आमच्या ज्ञानोबरायांचं केलं तरी तुम्हाला साधक अवस्थेमध्ये पोहोचण्यासाठी मदत होईल. विठ्ठला मग या सच्चित आनंद स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी कोण कारणीमीमांसा ठरतं? तर त्याचं उत्तर आहे की जे या मार्गाने चालले महाराज तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, अशी त्याची अवस्था आहे त्याला म्हणायचं संत. त्यांना काय म्हणायचं महाराज? संत. संत कोणाला म्हणायचं बरं? तेची संत
जोरदार कळलं. वा वा वा. असे गायक म्हटल्यावर काय महाराज. चलू द्यायचं 4 वाजेपर्यंत मग. संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठली. अरे ज्याचा फक्त हेतू काय आहे. हेत म्हणजे हेतू, साध्य सिद्धांत आणि साध्य सिद्धांत आणि तत्वज्ञान. इथं ज्यावेळेस पोहोचतो माणूस मग त्याचा फक्त उद्देश काय असतो. मग काय असतं त्यांचा. देव आपुला तो एक देव देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. मग कोणतंही साधन असू द्या महाराज, तिथं फक्त देव म्हणायचं. बसला तरी देवाचं नामचिंतन करणार, उठला तरी देवाचं नामचिंतन करणार, चालायला लागला तरी नामचिंतन करणार. बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. अरे करतो चालताना सुद्धा जो नामचिंतन करतो त्याला म्हणायचे साधक. आणि अशा साधकाला दया करणारे आमचे ज्ञानोबर आहेत. अरे ज्ञानोबरायांकडे इतकं ज्ञान आहे महाराज. प्रगट गुयभू राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. कारण प्रगट गुह्य बोलले. अरे ज्ञान स्वतःकडेही आहे आणि दुसऱ्यांनाही ज्ञानदान ज्ञानाचा सागर
वाजून स्वागत करा. ज्ञानाचा ईश्वर, हा ते ज्ञान पैगा बरवे. कोणते? जे सच्चित आनंद स्वरूपाला जाणते ते ज्ञान. याला म्हणायचं प्रगट गुह्य बोले. जे स्वतःला माहित आहे आणि दुसऱ्यालाही जगाला ज्ञानी करून देणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्त करून लिहिलंय महाराज. अरे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद आमच्या ज्ञानोबरायामध्ये होती महाराज. मग ते तुम्हाला आमचं सध्या चांगलं करणार नाहीत का? त्यांना ते जिवंत करू शकतात, मग आपल्याला ते जिवंत करणार नाहीत का? पण त्यासाठी अगोदर मरावं लागेल. मरोन या जावे बा माझे. हा असं नाही तर तुम्ही म्हणता महाराजांना मरायचं सांगितलं. कारण इथं एक तत्व जरी बोललं महाराज तर तिथं सच्चित आणि तत्व स्वरूपाची जी प्रगट अवस्था आहे, कोणती अवस्था आहे? चैतन्यमय जी अवस्था आहे त्याला काय म्हणतो आपण? निरंजनी आम्ही बांधिले घर. असा ज्याचा साक्षात्कार आहे, ज्यांनी तत्व चिंतन मांडलंय त्या पद्धतीने जर जायचं असेल तर मग तिथं संतच लागतील. म्हणून महाराज म्हणतात हरी प्राप्ती
या अलंकार याचं उदाहरण आहे महाराज. ही जी गुणीजन मंडळी आहे ना महाराज, ती ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे महाराज. अरे या आळंदीमध्ये ज्ञानोबरायानं अवतार याचसाठी घेतला. कसं महाराज? ज्ञानोबरायाने अवतारच यासाठी घेतला ना महाराज. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. अरे या जड मूळ भाविकासी सोपी केली पाय वाट. इथं आल्यानंतर मृदंग ज्याला शिकायचे त्यांनी साधना करायची महाराज. ज्याला गायन शिकायचे त्यांनी साधना करायची. मग आमचे ज्ञानोबराय प्रसाद म्हणून तुम्हाला आवाज वगैरे देणार नाही. अरे नाहीच ना दिला लोकांनी त्यांना त्या काळामध्ये धान्य, नाही ना दिलं लोकांनी त्यांना खायला, नाही ना होऊ दिलं त्यांनी त्यांच्या मुंजी. पण आज त्यांच्या नावावरती आपलं धकायलंय ना, असं म्हटलं तर काही वेगळं ठरणार नाही ना. याला उच्च लेवलची अवस्था म्हणायचं महाराज. अरे ज्ञानोबरायासाठी गायचं महाराज, ज्ञानोबरायासाठी इथं आळंदीला यायचं. दुसऱ्यासाठी नाही आलं तरी चालेल, पण माझ्या ज्ञानोबरायासाठी आळंदीला यायचं. विठ्ठला एखादा कितीही अज्ञान माणूस असू द्या महाराज, ज्ञानोबरायाच्या समाधीला फक्त स्पर्श करा महाराज. अरे नुसतं ज्ञानेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन बसा महाराज, तरी तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धरावे संताचे ते पाय. अरे देव तुम्हाला नाही मिळाला तरी चालेल, पण नुसते ज्ञानोबराय तुम्ही पाहिले. अरे ज्ञानोबरायांचा जो फोटो पाहतो ना आपण, जी फ्रेम पाहतो, प्रत्यक्षात ज्ञानोबरायांना आपण नाही पाहिलं, पण आमचे गुलाब महाराजांनी आपल्याला दर्शन करून दिलं महाराज. गुलाब महाराज खूप महान महात्म्य महाराज, साक्षात्कार ज्ञानोबरायांचा झालेला महाराज. त्यांना गुलाब महाराजांनी ही प्रतिमा आम्हाला तुम्हाला साक्षात रेखांकित करून दिली महाराज. मग तुमच्यामध्ये आमच्यामध्ये ज्ञानोबराय नाहीत का? अरे सगळ्यामध्ये ज्ञानोबराय आहेत. फक्त तुमची आमची पाहण्याची नजर कशी आहे, बाजूला गेलेली आहे, किंवा आपण तुम्ही आम्ही देव आहोत ही संकल्पना विसरलेलो आहोत. म्हणून आपली अवस्था अशी होत आहे. विठ्ठला हे प्राप्त करून घेण्यासाठी देव नाही कळला तरी चालेल. मी अगोदरच बोलून गेलो, संत कळाले. नुसतं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलं, निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेतलं, चोखोबारायांचं नाव घेतलं, सगळ्या संतांचं जरी नाव घेतलं तुम्ही, तरी तुम्हाला पुण्य तितकंच लागणार आहे. विठ्ठला देवाचा पत्ता सांगण्यासाठी साधकानं महाराजांना प्रश्न केला, का हो नाथ बाबा, आम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर कोणाकडे जावं? ज्ञानोबराय एकनाथ महाराजांनी सांगितलं की महाराज तुम्हाला फक्त संताकडे जावं लागेल. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. बरं, पाय कशासाठी धरायचे हा दुसरा प्रश्न आहे. पाय कशासाठी धरायचे? पाय म्हणजे काय बरं? पाय म्हणजे ज्ञान. पाय म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान ही अवस्था आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये व्यवस्थेला किंमत नाही महाराज. कशाला किंमत आहे? अवस्थेला किंमत आहे. मग इथं अवस्था ज्यावेळेस आपण पाहतो, मग बसायला चांगलं मिळेल का, पाणी चांगलं प्यायला मिळेल का, इथं विचारायचं नाही महाराज. जसं आहे तसं राहायचं. ठेविले आनंते तैसेची राहावे, आणि चित्ती असू द्यावे समाधान, अशी ज्याची अवस्था आहे त्याला म्हणायचं संत. विठ्ठला लोकांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी ज्ञानोबरायांनी चमत्कार केले नाही का? केले नाहीत का? अरे सच्चिदानंद बाबा मेले होते महाराज, त्यांना जिवंत केलं नाही का? मग संताकडे कर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती असते. कर्तुम शक्ती असते. दैवी साक्षात्कारानं संत जन्माला आलेले असतात, ते काहीही करू शकतात महाराज. मग त्या काळामध्ये त्यांनी तसं केलं नाही का? केलं. रेड्यामुखी वेद बोलविले, गर्व दुज्यांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा राया माझा. आहे की नाही? चालविली निर्जीव भिंती, हरविली सांगयांची भ्रांती. मग इतकी अवस्था ज्ञानोबरायाने त्या काळामध्ये दाखवली महाराज. कशासाठी दाखवलं? तुम्हाला आम्हाला या आळंदीमध्ये येण्यासाठी दाखवलं ना महाराज. अरे अज्ञान लोकाला ज्ञानी करण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार आहे. विठ्ठला अशा संतांना शरण जायचं.
मग आपल्याला हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला मला त्या हरीची प्राप्ती करण्यासाठी संत कोण आहेत, संत कसे असतात हे ओळखणं गरजेचं आहे. जरी तुमच्यामध्ये आमच्यामध्ये वावरत असले तर ते संतच असतील, किंवा जे तुमच्या आमच्यासारखं असतील ते संतच असतील. आणि त्या संत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे तसं ज्ञान अद्यावत असायला पाहिजे. त्यांना संत म्हणायचं. विठ्ठला, आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, अज्ञानही आहे. ते दोन्हीचा निवृत्त फाळणी करण्याचं काम आमच्या संतांनी केलेलं आहे. काही काही वेळेस ज्ञानोबरायांना संसाराविषयी सुद्धा सांगितलं, परमार्थाविषयी सुद्धा ज्ञानोबरायांनी सांगितलं. नाही ना, नाही, कोणत्याही अवस्थेला तुम्ही हात घाला तिथं ज्ञानोबरायांनं उत्तर निर्माण केलेलं आहे. कोणतंही घ्या, अग्नी म्हटलं की अग्नीवर सुद्धा उभी आहे, आई वडील म्हणलं की आई वडिलावर सुद्धा आहे, पामर म्हणलं की पामरावर आहे. मग इतकी ज्ञानेश्वरी आहे, मग तरी आपण वाचत नाही. मग हे आश्चर्य नाही का? कसं जसं होईन तसं. आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी आहे, नुसतं ज्ञानेश्वरी आहे म्हणतो आपण, नुसती कापडामध्ये गुंडाळून ठेवली. मग तुमच्यावर ज्ञानोबर आहे, कृपा करतील का हो? सरळ सरळ प्रश्न आहे ना. मग महाराज तर म्हणते तुम्ही नुसती ज्ञानेश्वरी वाचली आणि डोळ्याने पंढरपूर पाहिलं की तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. याचा अर्थ असा घ्यायचा का मग? नाही ना. आत्मतत्वानं तुम्हाला जाणावं लागेल, त्याला बघावं लागेल, वाचावं लागेल. काय आहे बाबा ज्ञानेश्वरीमध्ये जाणावं लागेल, अवस्था प्राप्त करून घ्यायला लागेल. मग त्या अर्थाने खऱ्या अर्थाने साधक तिथं निर्माण होईल. आणि मग साधक यज्ञ निर्माण झाला की मग तो संत झाला, सच्चिदानंद स्वरूपाला तो प्राप्त झाला. म्हणून धरावे संतांचे ते पाय. मग तुम्हाला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण याच्यासाठी काय सांगितलं महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात? तुटती भवाची बंधने. अरे भव ना, भव म्हणजे संसार. संसरती ती संसार हा. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. अशी ज्याची अवस्था आहे त्याला म्हणायचं संसार. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने.
मग इथं जर तुम्हाला आल्यानंतर तुमचा भवनाम संसार तुमच्या मनामधून गळून पडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांचं दर्शन झालं, मुक्ताबाईंचं दर्शन झालं, इंद्रायणी मातेचं दर्शन झालं, स्नान झालं की माणूस मग मुक्ततेच्या अवस्थेला प्राप्त झाला असं म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही. विठ्ठला ज्ञानोबरायानं या इंद्रायणी काठावरती राहून इंद्रायणीचं पाणी पिऊन अभ्यास केलेला आहे महाराज. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. मग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आळंदी हे पुण्यभूमी गाव, आळंदी पुण्यभूमी गाव, पुण्यभूमी गाव, पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव दैवताचे नाव आळंदी हे ज्ञानोबरायांचं समाधीचं दर्शन घेतलं की मग माणूस काय करतं, नंदीचं दर्शन घेतं आणि नंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेतं. कारण त्या काळापासून 84 सिद्ध, सिद्ध म्हणजे शिष्य, 84 सिद्ध म्हणजे शिष्य, शिष्यमंडळ त्यांना म्हणायचं. 84 सिद्धांचा सिद्ध भेट मिळा, ही अशी अवस्था आहे महाराज. या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी संत प्राप्त झाल्यानंतर संताची अवस्था काय असते महाराज, ती अभंगाच्या तिसऱ्या संतावीन प्राप्ती नाही, 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 संतावीन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई, 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 वेद देती बाई. येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, ती साधने, येणे साध ती साधने. संतावीना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती संतावीना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, 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 यांच्यासाठी जोरदार टाळी वाजून स्वागत. कारण गुरु असे असल्यावर आमच्यासारखी येडे सुद्धा बोलायला तयार होते. आमच्यासारख्याला बोलण्याचं साधन, बोलण्यासाठी
प्रवृत्त करणारे मार्गदर्शक चांगले असले की मग आम्हाला जरा जरा का होईना तुमच्या समोर बोलण्याला संधी मिळते. विठ्ठला संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. कशामुळे संताची प्राप्ती पाहिजे? पैसे मिळण्यासाठी? संत समजण्याची काय गरज आहे आजच्या विज्ञान युगी काळामध्ये? या विज्ञानाच्या काळामध्ये संतांची काय गरज आहे? कशासाठी? निर्जीवाला जाग करण्यासाठी का सजीवाला निर्जीव करण्यासाठी? जड चाललं का? सोपं करून सांगू का? पाप आणि ताप, या पाप आणि ताप तत्व सिद्धांताला बाद करण्यासाठी संतांची गरज आहे. बघा, झोपल्यालाही संत जाग करतात, देवालाही संत जाग करतात आणि संतांनाही संत जाग करतात. बघा, म्हणून संताविन प्राप्ती नाही. आता एक एक बघू. संत देवाला जाग करतात. उठा पांडुरंगा. आता दर्शन द्या सकळा. सकळा म्हणजे कोणाला? पामराला, विषयीला, जिज्ञासूला आणि ज्ञानाला, सगळ्यांना दर्शन द्या. मग कोण कोण गेलं बरं देवाला जाग करण्यासाठी? त्रिशूळ डमरूळ घेऊन आला गिरजेचा कांत. उमापती कोण आला? महादेव आला. कोणाकोणाला जाग करायला? देवाला जाग करायला. कोणत्या देवाला? झोपलेला. झोपलेला जाग करता येईल हो, पण जे झोपेचं सोंग करते त्यांना जाग कसं करायचं? मग देवानं सोंग केलं का? महाराज केलं का? नाही. अज्ञान निवृत्त करण्यासाठी अज्ञानी लोकांसाठी केलं असेल. मग इथं ज्यावेळेस सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती करायची, मग देवाला जाग करण्याचं काम कोणी केलं? आमच्या संतांना केलं. बरं, संतांना जीवाला जाग नाही केलं का? उठा जागे
मी मांडले तुमच्याकडे. देवाला जाग केलं संतानं, संताने जीवाला जाग केलं. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. हे तुम्हाला जर चुकवायचं असेल तर हे कोण जाणीव करून देते? संत जाणीव करून देतात. म्हणून संत जीवाला जाग केलं, संत संतांना जागे. उठा साधू संत साधा, आपुले हात हित, गेला नरदेह मग कैसा भगवंत. म्हणजे तिन्ही जणांना कोणी जाग केलं? संतांना जाग केलं. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती गावी. म्हणजे वेदानं सुद्धा 4 वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. सामवेद संगीतानं संपूर्ण नॉलेज जर संगीताचं असेल तर आमच्या सामवेदामध्ये, आयुर्वेदाचं नॉलेज आमच्या आयुर्वेदामध्ये, सगळं औषधी वनस्पतीचं नॉलेज आयुर्वेदामध्ये, आणि ते सगळं ज्ञानोबरायाने एकत्रित कशामध्ये केलंय? ज्ञानेश्वरीमध्ये केले. वाचल्यानंतर आपल्याला कळेल. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. विठोबा सगळ्या संतांचं दुःख ऐकलेलं आहे. मुक्ताबाई ऐकलेलं आहे, निवृत्तीनाथ महाराज त्यांचं सुद्धा दुःख ऐकलेलं आहे, ज्ञानोबरायांचं ऐकलेलं आहे. या इंद्रायणीच्या काठावरती येऊन त्यांनी रडायचं, बसायचं. या समाजानं त्रास दिल्यामुळे बसायचं, यायचं. आणि आज हीच ती इंद्रायणी महाराज कशी म्हणत असेल की या इंद्रायणी मातेमध्ये, या इंद्रायणीमध्ये ज्यावेळेस आपण पाय टाकतो त्यावेळेस आपल्याला त्या पाण्यामध्ये आता हात घालू वाटतो का? घालू वाटतो? घालू वाटतो का? खरं सांगा. हे कशामुळे झालं? कंपन्याच्या पाण्यामुळे झालं की नाही? झालं की नाही? मग तीच इंद्रायणी नाही का? मग आज इंद्रायणी सुद्धा माता रडत असेल. आणि पुन्हा ज्ञानोबराय या ठिकाणी येणार आहेत. 108वी, किती म्हणालो मी? 108 समाधी झाली महाराज. ज्यावेळेस ज्ञानोबराय देवाकडे म्हणू लागले, जगाच्या मालकाला म्हणू लागले, देवा मला आता समाधीस्थ व्हायचे. म्हणजे तुला इथं नाही घ्यायची, कुठे समाधी घ्यायची? आळंदीला जायचे, अलंकापुरीला जायचे. महाराजांनी सांगितलं. मग नारा, माधा, गोदा, विठा हे 4घे पुत्र नामदेव महाराजांचे. महाराज त्यांनी मग ती जागा झाडली जागा महाराज त्यांनी. नंतर मग तिथे समाधी ज्ञानोबरायानं घेतली सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. आपण सगळे आम्ही पाहतो महाराज. हैबत बाबानं ही वारी परंपरा सुरू केली महाराज. म्हणून संत धरावे संताचे ते पाय. हैबत महाराज बघा, भोजलिंग काका बघा, ज्ञानोबराया सोबत राहणारे, ज्ञानोबरायाला लहानाचं मोठं करणारे महाराज. कोण? भगवान शंकराचे अवतार आमचे भोजलिंग काका. या भोजलिंग काकानं जळोजी मळोजीनं पंढरपूरला गेल्यानंतर बघा, जळोजी मळोजी मंदिरामध्ये गेल्यानंतरच आहेत महाराज. पण आपण पाहत नाहीत महाराज. संत दिसायसाठी नसतात परंतु अवस्थेसाठी असतात. जळोजी मळोजी बघा तुम्ही, आमचे भोजलिंग काका, गुलाब महाराज, हैबत बाबा हे सगळे आहेत ना, हे सगळे संत आहेत महाराज. आणि त्यांच्या परंपरेनं हे असे महात्मे या ठिकाणी येत असतात आणि तुम्हाला आम्हाला दैवी साक्षात्कारानं देवाचं स्वरूप जाणीव करून देत असतात. विठ्ठला प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने, तुटती भावाचे बंधने. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात. संत एका जनार्दनी, संत राम एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी,